तिकडे नाशिकमध्ये कुठल्याच पक्षानं एबी फॉर्मचं वाटप केलेलं नाहीये, त्यामुळे उमेदवार सध्या व्हेंटिलेटरवर आहेत। पक्षांतर्गत होणारी बंडाळी टाळण्यासाठी नाशिकमध्ये सर्वच पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केलेली नाही। 6 दिवसात आतापर्यंत फक्त 110 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर 1380 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य। सर्वच राजकीय पक्षांनी अद्यापपर्यंत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही, एबी फॉर्मचं वाटप केलं नाही आणि त्याच्यामुळे सर्व उमेदवारी अर्ज भरण्याच्या केंद्रांवर अद्यापपर्यंत सामसूम पाहायला मिळते। गेल्या 6 दिवसांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अवघ्या 110 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेत। आपण बघू शकतो, मी पश्चिम विभागाच्या कार्यालयामध्ये आता आहे। खरं तर 1380 इच्छुक उमेदवारांनी कालपर्यंत ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, परंतु यातल्या केवळ 110 उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्या 110 पैकीही 70 अर्ज हे फक्त कालच्या एका दिवसामध्ये दाखल झालेले। शिवसेना भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे 800-900 इच्छुक असताना 122 जणांना तिकीट देता येणार आहे। त्याच्यामुळे बंडखोरीची लागण होऊ नये यासाठी हे सर्व पक्ष सावध पावलं उचलताना दिसत आहे। असं सांगितलं जातंय की 3 तारखेला शेवटच्या दिवशी डायरेक्ट उमेदवाराच्या हातामध्ये किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडेच एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल, जेणेकरून बंडखोरी कमीत कमी प्रमाणामध्ये होईल अशा पद्धतीचा अंदाज राजकीय पक्ष बांधताय। परंतु साहजिकच याचा फटका जो आहे तो इतर यंत्रणांना बसलाय, कारण गेले 6 दिवस संपूर्ण 10 उमेदवारी अर्ज भरण्याच्या केंद्रांवर सामसूम पाहायला मिळते। साहजिक आहे, आज आणि उद्याचा दिवस फक्त उरलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। त्याच्यामुळे आज आणि उद्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।